सर्व विद्यार्थ्यांचे या आपल्या सी प्लस प्लसच्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये स्वागत आहे. बेसिकली आपण स्क्रीनवर जी फिगर बघता आहात ती फिगर सगळ्यात महत्त्वाची फिगर आहे आणि ही फिगर जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपल्याला सी सी प्लस प्लस जावा असेल पायथॉन असेल या सर्व लँग्वेज चांगल्या प्रकारे समजतील. मग या कळण्यासाठी आपण या कीबोर्डवरनं डेटा एंटर करणार आहोत. डेटा एंटर केला जाणार आहे सीपीयू मध्ये. सीपीयू मध्ये काय काय असतं? सीपीयू मध्ये एएलयू आहे, रॅम आहे आणि हार्ड डिस्क आहे. पुन्हा एकदा सीपीयू आहे म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. त्याच्यामध्ये काय काय दिसतंय? प्रोसेसर, रॅम आणि हार्ड डिस्क. मग कीबोर्डचं काम काय? डेटा एंटर करणे. कुठे? कीबोर्डवरनं रॅम मध्ये डेटा जातो. समजा 7 आणि 5 ची मला बेरीज करायची आहे, तर 7 आणि 5 हा डेटा एंटर कुठून केला? कीबोर्डवरनं. कीबोर्डवरून तो कुठे गेला? रॅम मध्ये. रॅम कडनं कुठे गेला? प्रोसेसरकडे. म्हणजेच कुठे? एएलयू मध्ये. एएलयू म्हणजेच काय? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, ज्याच्यामध्ये आपल्या 2 नंबरची ऍडिशन झालेली आहे. आलेलं उत्तर मायक्रोप्रोसेसर मधनं कुठे गेलं? दॅट इज फ्रॉम अगेन प्रोसेसर टू रॅम. मग हे 12 इथं दिसतंय. मग ए बी आणि सम हे काय झाले? व्हेरिएबल. म्हणजे कीबोर्डवरून डेटा एंटर केला, डेटा गेला रॅम मध्ये, रॅम कडनं प्रोसेसर, प्रोसेसर कडनं पुन्हा रॅम मध्ये आणि मग डिस्प्ले कुठे होतंय? तर मॉनिटरवरती. तर या दरम्यान जर लाईट गेली तर काय होईल? सगळा डेटा उडून जाईल, कारण तो टेम्पररी रॅम मध्ये होता. म्हणून आपल्याला काय लागतं? तर ती हार्ड डिस्क लागते. सो दॅट इज युअर परमनंट स्टोरेज. मग परमनंट स्टोरेज म्हणजे काय? तर परमनंट स्टोरेज म्हणजे की ज्याच्यामध्ये आपला डेटा काय होतो? दिसतो. तर कशामध्ये दिसतोय आपल्याला डेटा? बेसिकली कीबोर्डवरनं रॅममध्ये आणि रॅममधनं तो प्रोसेसरकडे जातो आहे आणि प्रोसेसरमधनं तो कुठे जातो आहे? प्रोसेसरकडनं तो हार्ड डिस्ककडे. म्हणजे पहा, कीबोर्डवरनं रॅममध्ये, रॅमकडनं प्रोसेसरकडे, प्रोसेसरकडनं पुन्हा रॅमकडे, डिस्प्ले कुठे होतो? मॉनिटरमध्ये. आणि या दरम्यान जर लाईट गेली तर त्याच्यासाठी आपल्याकडे हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्क हे परमनंट स्टोरेज आहे. आणि मग हार्ड डिस्ककडनं पुन्हा रॅमकडे जेव्हा फाईल ओपन करतो तेव्हा डेटा हार्ड डिस्क टू रॅम येतो. तर हे जे आहे याला कॉम्प्युटरचा हार्डवेअर म्हणतात आणि यालाच आपण हार्डवेअर आणि याच्यावर काम करणारी लँग्वेज म्हणजे सॉफ्टवेअर. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय असतं? तर नीट लक्षात द्या. प्रोसेसरला जो मॅनेज करतो त्याला म्हणायचं प्रोसेस मॅनेजमेंट. जे रॅमला मॅनेज करतं त्याला त्याला काय म्हणायचं? तर मेमरी मॅनेजमेंट. जे हार्ड डिस्कला मॅनेजमेंट करतं त्याला म्हणायचं फाईल मॅनेजमेंट. आणि जे इनपुट आउटपुट डिव्हाइसला मॅनेज करतं त्याला म्हणायचं आय ओ मॅनेजमेंट. मग या चारही प्रकारच्या मॅनेजमेंट ज्या सॉफ्टवेअरद्वारे होतात त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. यालाच आपण सिस्टीम सॉफ्टवेअर सुद्धा म्हणतो. मग आता सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? समजा आपण कॅल्क्युलेटर वापरतो आहोत, तर ते आपल्याला युजर म्हणजे आपल्यासाठी कामाचं आहे. सो दॅट इज अ कॉल्ड एज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग ते कुठून कुठे एंटर होतं? तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे युजरसाठी असतं आणि दॅट इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर हे कॉम्प्युटरसाठी असतं. तर मग हे ऑपरेटिंग सिस्टीम काय झालं? मग सिस्टीम सॉफ्टवेअर. मग काय काय कळालं आपल्याला? कॉम्प्युटर नेमकं काम कसं करतं? सी सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज कशावर काम करतात? तर त्याच्यामध्ये डेटा एंटर करण्यासाठी काही कमांड असतात. जसं सी इन, सी आउट. सी इन कशासाठी? कीबोर्डवरून रॅम मध्ये एंटर करण्यासाठी सी इन कमांड. रॅमकडनं मॉनिटरवर डिस्प्ले करण्यासाठी सी आउट कमांड. आणि इकडनं इकडे डेटा पाठवला जातो, तो प्रोसेस होतो आणि पुन्हा तो रॅमकडे येतो. आणि हार्ड डिस्क कशाला येतं? सेव्ह करण्यासाठी. तर एवढं जरी आपल्याला कळालं तर आपण सी प्लस प्लसची सुरुवात करू शकतो. मग हे सगळं जर आपल्याला एखाद्या प्रोग्रामनं पाहायचं म्हणलं तर मग कसं पाहू शकतो आपण? तर या ठिकाणी पहा की आपण काय काय दाखवतो आहोत. तर सध्या आपल्याला जो ॲडिशनचा प्रोग्राम पाहायचा आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. तर सुरुवातीला काय केलं आपण? लागणाऱ्या काही फाईल इन्क्लूड करून घेतल्या. फाईल कुठे असतात? तर फाईल नेहमी हार्ड डिस्कमध्ये असतात. तर आय स्ट्रीम म्हणजे काय? तर इनपुट आउटपुट स्ट्रीम. आणि कॉनिओ डॉट एच म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट, म्हणजे कीबोर्ड, आउटपुट डिव्हाइस, मॉनिटर यांना आपण कन्सोल डिव्हाइस म्हणतो. ऍक्च्युली प्रोग्राम इथून सुरू झाला आणि या आपल्या प्रोग्रामसाठी लागणाऱ्या सगळ्या कमांड्स किंवा फंक्शन्स या फाईलमध्ये ठेवले गेलेलं आहे. मग आपण काय केलं? 3 व्हेरिएबल घेतले. कुठे घेतले ते? रॅम मध्ये. मग युजरला सांगितलं की तू काही ना काही डेटा एंटर कर. मग त्यांनी 2 नंबर एंटर केले. समजा आपण एंटर केला 5 आणि 7. तो कुठे एंटर झाला? तर कीबोर्डवरनं रॅम मध्ये. रॅम मध्ये कुठे ठेवला? एक्स आणि वाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये. त्यांची ॲडिशन करणार कोण? तर बाजूला प्रोसेसर आहे. तर तो प्रोसेसर काय करतो? ॲडिशन करतो. पहा, कीबोर्ड टू रॅम आला डेटा, रॅमकडनं प्रोसेसरकडे गेला, ॲडिशन झाली. आता उत्तर पुन्हा वापस कुठे ठेवायचं? तर ते पुन्हा रॅम मध्ये ठेवायचं. आणि डिस्प्ले कुठे करायचं? तर मॉनिटरवरती करायचं. मग त्यासाठी काय शब्द आहे? दॅट इज अ सी आउट. सी आउट म्हणजे काय? डिस्प्ले. तर हा साधा प्रोग्राम एकदम ॲडिशन ऑफ 2 नंबर जर साधा प्रोग्राम आपल्याला कळाला तर आपण कुठलेही प्रोग्राम करू शकतो.
मग असे हे सिंपल प्रोग्राम सुरुवातीला आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी एंटर द टू नंबर्स पहा, 10 आणि 20 टाकलं, दोघांची ॲडिशन झालेली आहे. हा प्रोग्राम कशाचा आहे पहा, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. मग काय काय लागेल मला एरिया ऑफ सर्कल करायला? सिंपल. काय काय सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं की कीबोर्डवरनं काहीतरी एंटर करणार आहे, या ठिकाणी काहीतरी फॉर्म्युला वापरणार आहे आणि आलेलं उत्तर प्रोसेस होण्यानंतर मी पुन्हा मॉनिटरवरती डिस्प्ले करणार आहे. इकडनं इकडे येण्यासाठी डेटा सी इन, इकडनं इकडे सी आउट. फक्त सी इन आणि सी आउट या दोन शब्दावर आपलं प्रोग्राम चालू आहे. तर मला आता एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. तर पहा त्याचा फॉर्म्युला माहिती आहे मला, पाय आर स्क्वेअर. तर पाय म्हणजे काय तर रेडियस, आर म्हणजे सॉरी पाय म्हणजे काय तर 3.14 आणि आर म्हणजे काय तर रेडियस. दोघांचा गुणाकार केला, स्क्वेअर केला तर आपल्याला एरिया मिळाला. तर असा हा सिंपल प्रोग्राम. नंतर काय आहे, राईट ए प्रोग्राम टू कन्वर्ट टेम्परेचर ऑफ फॅरनहाइट इंटू सेंटीग्रेड. मग मला एखादं टेम्परेचर इनपुट केलेलं आहे ते फॅरनहाइटमध्ये असेल ते सेंटीग्रेडमध्ये करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल. व सी इन आणि सी आउट काय करायचं कळलं, कीबोर्ड टू रॅम आणि रॅम टू मॉनिटर, तर तुम्हाला साधे साधे प्रोग्राम सी प्लस प्लस मध्ये करता येऊ शकतात. तर इथपर्यंत आपण जे बघितलेलं आहे त्याला म्हणायचं सी प्लस प्लसची सुरुवात. तर तुमचं पहिलं काम काय आहे, सिंपल कुठलंही एडिटर घ्या किंवा कुठलंही कंपायलर घ्या, सी प्लस प्लसचं कंपायलर डाउनलोड करून घेणे व त्याच्यामध्ये हे सी प्लस प्लसचे छोटे छोटे प्रोग्राम रन करणे. हे ऑनलाईन सुद्धा रन होऊ शकतात, ऑनलाईन सुद्धा कंपायलर अवेलेबल आहे. तर आपलं जे नेक्स्ट सेशन असेल त्याच्यामध्ये मी हेच शिकवल तुम्हाला की नेमकं कंपायलर काय करतं, इंटरप्रिटर काय करतं, कशाला आपण सोर्स कोड म्हणतो. मग हे सगळे कोड पुढे जावा लँग्वेजने काय केलेलं आहे किंवा सी प्लस प्लसमध्ये कंपायलर काय, इंटरप्रिटर काय वापरतात, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आणि सोर्स कोड म्हणजे काय, एडिटर म्हणजे काय, हे सगळं आपल्याला कळणार आहे. आणि नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला हाऊ टू इन्स्टॉल द सी प्लस प्लस, हाऊ टू रन द सी प्लस प्लस प्रोग्राम अंडर द कंपायलर. आणि मग जे आपल्याला सुरू करायचं आहे ते महत्त्वाचं म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. त्याच्या आधी आपण काय काय घेणार, सी प्लस प्लस साठी आपण व्हाईल लूप, फार लूप, इफ एल्स, स्विच केस, ॲरे आणि फंक्शन हे सगळे पार्ट पहिले आपण रिवाइज करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून पाठवेल. आणि सुरुवातीला 2 ते 3 दिवस तुम्ही पहिले व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ आवडले तर आपण मग याची एक बॅच सुरू करणार आहोत. थँक्यू. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवरती डिस्कस करू शकता व आपला जो ग्रुप तयार झालेला आहे त्याची हेल्प घ्या. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील, क्युरी असतील, तर त्या ग्रुपवर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवत राहा. आजचा सिंपल कन्सेप्ट म्हणजे आपण काय पाहिलं, तर कॉम्प्युटर नेमकं काम कसं करतं, कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, हे आपण बघितलेलं आहे. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण लूप्स, ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर हे सगळं आपण सी प्लस प्लसच्या द्वारे बघणार आहोत. तर आजचं फक्त इंट्रोडक्टरी सेशन आहे. त्याचा एक छोटा व्हिडिओ पाठवलेला आहे, त्याचा फीडबॅक तुम्ही देऊ शकता. तुम्हाला आवाज आला नसेल, तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही सांगू शकता. थँक्यू. आपण थांबतोय आणि व्हॉट्सअपला तुम्ही तुमचे फीडबॅक देऊ शकता. धन्यवाद.